जे उपोषण आहे ते शेतकऱ्यांचं अटाळी अंबोली या विभागामध्ये ज्या निर्मल लाईफस्टाईलने जे काम सुरू केलं होतं गेल्या 8-10 वर्षापूर्वी, त्या ठिकाणी जमिनीचे बरेच अफरातफर करून जी व्यक्ती मृत आहेत त्यांच्या जमिनी नावावर करून आणि परस्पर त्यांनी त्या जमिनीचे व्यवहार केले आणि डुप्लिकेट माणसं उभे करून सगळे दस्तऐवज केलेत। मी तर असं म्हणेल की यांच्यावर विकासावर तो गुन्हा दाखल झालेले आहेत, अनेक झालेले आहेत, अजून झाले पाहिजे। पण जे अधिकारी आणि जे सगळे याला संबंधित आहेत, मग तहसीलदार कार्यालय असेल, रजिस्ट्रेशन कार्यालय असेल, प्रांत कार्यालय असेल आणि जे कोणी संबंधित अधिकारी असतील, या सगळ्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि आज आमचं सरकार आहे, आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही यांचं निवेदन त्या ठिकाणी देऊन यातून त्यांचा जो हक्क आहे तो मिळवून देण्यासाठी 100% प्रयत्न केला जाईल। आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे आम्ही शेतकऱ्यांनी जागा आज विकासासाठी दिल्या होत्या निर्मल लाईफस्टाईल, पण निर्मल लाईफस्टाईल कोणताही विकास न करता उलटा आमच्या जमिनीवर करोडो रुपयाचे कर्ज काढले, काही जमिनीवर सरकारी बोजा चढवला। तर आज या उपोषणामार्फत आम्हाला जो आमच्या याचा बोजा चढलेला आहे आणि जो कर्ज केला आहे ते माफी व्हावी, ना ज्या आमच्या शेतजमिनी होत्या त्या पूर्वीसाठी आम्हाला शेतीसाठी मिळाव्यात आणि शेतकऱ्यांची उपवासमारीची वेळ आली ती टळावी। हे सरकारचे ते शेतकऱ्याचे सरकार आहे। तुमच्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही सरकारने विनंती करेन का कुठेतरी एक चांगली समिती नेमावी आणि या सर्व प्रकाराचा तपास घ्यावा का कुठे कुठे काय काय गोल झालेले आहेत आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी। या ठिकाणी जो शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत सर्व वडील शेतकऱ्यांनी या ठिकाणी मतदानावर बहिष्कार पण टाकायचं ठरवलेलं आहे, परंतु आमचे सरकार आहे या ठिकाणी सगळ्यांना कुठेतरी न्याय मिळेल अशी आम्ही आशा आहे। एवढं तुमच्या मदत। आज आपण बघितलं वडवली कोलीवाडा येथील शेतकऱ्यांची हलाखीची परिस्थिती होती, म्हणून शेतकऱ्यांनी निर्मल लाईफस्टाईल या बिल्डरला ती आपली जमीन 2006-08 या कालावधीमध्ये विकली होती। तर अशा परिस्थितीमध्ये निर्मल लाईफस्टाईलवाल्यांनी 16 वर्ष झाले त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी विकास कामही केलेलं नाही आहे आणि शेतकऱ्यांची त्यांनी एक प्रकारे फसवणूकच केलेली आहे। 2008ला एखादी व्यक्ती जर मरते आणि तिच्या 2010ला सह्या कशा काय होऊ शकतात, हा कुठेतरी शासनाने यामध्ये दखल घेतली पाहिजे। आणि त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी सर्व संघर्ष समिती जी आहे वडवली कोलीवाडा शेतकरी संघर्ष समिती या ठिकाणी उपोषणाला बसली आहे आणि शेतकऱ्यांना न्याय हा मिळालाच पाहिजे आणि त्यासाठी आज सर्वजण आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसले आहोत।